हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती। तर मराठी व्याकरणाचे लेक्चर आपण घेत आहोत। येणाऱ्या सर्व काही सरळ सेवा परीक्षांसाठी TET असेल, आपली तलाठी भरती असेल आणि मराठी व्याकरण ज्या ज्या परीक्षांमध्ये येत अशी कुठलीही परीक्षा असो, पूर्व असो मुख्य असो, कुठल्याहीसाठी उपयुक्त ठरणार आहे। सो आधीच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक गोष्टी पाहिल्या होत्या, भाषा म्हणजे काय, आणि आता या लेक्चरमध्ये आपल्याला प्रकार पाहायचे आहेत। भाषेचे प्रकार आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। सो स्टार्ट करूया। आणि यामध्ये तुम्ही नोट्स काढली तरी चालेल, तुम्हाला या पूर्ण लेक्चरची मी म्हणजे आपलं कंप्लीट झाल्यानंतर एक PDF सुद्धा प्रोव्हाइड करेल, पण ते पूर्ण झाल्यानंतर करेल। त्यामुळे जर तुम्ही आता लिहून ते घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल। सो तुम्ही लिहूनही घ्या आणि एक स्पेशल बुक करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी आधी सांगितलं की एक सेपरेट आपला विषय मराठी व्याकरणाचा घेता येईल। सो आपण आता स्टार्ट करूया। मराठी व्याकरणाचं हे दुसरं लेक्चर आहे। याच्या आधीचा भाग ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पार्ट 1 पहा आणि मग त्यानंतर पार्ट 2 पहा, जेणेकरून तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये व्यवस्थित ते लक्षात येईल। सो स्टार्ट करूया। तर या आधीच्या लेक्चरमध्ये आपण भाषा विकासामध्ये भाषाचे जे काही छोट्या मोठी माहिती आहे ते पाहिली होती। हे सगळे मुद्दे तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये झाले आहेत। आज आपल्याला पाहायचे आहे भाषेचे घटक कुठले कुठले आहेत। तर बोलणे हा शब्द आहे, या बोल या संस्कृत धातूपासून तयार होतो आणि लिहिणे हा शब्द लिह किंवा लिख या संस्कृत धातूपासून तयार होतो। बोलणे म्हणजेच मौखिक भाषा किंवा बोल भाषा हे भाषेचं कुठलं स्वरूप आहे? अमूर्त स्वरूप आहे। आपण जे बोलतो ते काही वेळाने आपल्याला दिसतं का? तर नाही, परंतु लिखित स्वरूप आहे। आता हे जे पुस्तकावर लिहिलेलं आहे हे तुम्हाला अजून 2 घंट्याने दिसते, 2 वर्षांनी दिसते, 2 जन्मानंतरही दिसेल। ओके, सो लिखित हे काय आहे? तर एक मूर्त स्वरूप आहे। तर भाषेचे प्रकार नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा। नैसर्गिक भाषेलाच स्वाभाविक भाषा आणि कृत्रिम भाषेलाच सांकेतिक भाषा असं म्हटलं जातं। हे 2 प्रकार आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचे आहेत। तर नैसर्गिक भाषा म्हणजे काय? हावभावांच्या सहज खुणांच्या भाषेला नैसर्गिक भाषा असे म्हणतात। म्हणजे आपण जे काही हावभाव करतो किंवा जे काही नॅचरली आपल्या हातापायाच्या खुणा होतात, आपल्या डोळ्यांच्या, बोलण्याच्या, ओठांच्या खुणा होतात, त्या भाषेला नैसर्गिक भाषा म्हटली जाते। आवाज, चेहरा आणि इतर हावभावांनी व्यक्त होणाऱ्या भाषेला नैसर्गिक भाषा म्हटली जाते। अशा व्याख्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात। नैसर्गिक भाषा म्हणजे काय? हावभावांच्या सहज खुणांच्या भाषेला नैसर्गिक भाषा असं म्हटलं जातं। आता हावभावाच्या भाषेलाच इंगित भाषा असंही म्हटलं जातं, म्हणजेच नैसर्गिक भाषेला इंगित भाषा असं म्हटलं जातं। हे असं विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे लक्षात ठेवा। हावभावांची भाषा ही मानवाची पहिली भाषा आहे। पूर्वीच्या काळी लिपी होती का? तुम्हाला माहिती आहे, गुहांमध्ये जे काही चित्र सापडले तर तिथे कुठेही असं काही धड्यासारखं लिहून ठेवलेलं आहे का? काही चित्रांच्या स्वरूपात आहे, तर काही खुणांच्या स्वरूपात आहे, आणि याच भाषेला मग पहिली मानवाची भाषा म्हटली जाते किंवा हावभावाची भाषा। अशा प्रकारे बोलवत असतील, अशा प्रकारे काय जे काय ते ठरलं असेल मग नंतर की याला जा म्हणायचं, याला ये म्हणायचं, याला बस म्हणायचं, म्हणजे अशी जे काही हावभाव आपण निर्माण झालेली भाषा आहे तर ती मानवाची पहिली होती। आणि मग त्यानंतर भाषा ही डेव्हलप होत होत आता आपण या लेखन कलेपर्यंत आलेलो आहे। तर आता आपण पाहूया मग हावभावाचे प्रकार कुठले। तर आवाज दिला जातो किंवा शारीरिक हालचाल केली जाते किंवा शारीरिक हावभाव केले जातात इतर अवयवांद्वारे, जसे की आपलं तोंड असेल, नाक असेल, ओठ असेल, मान असेल, भुवया, बोटे, डोळे यांच्या मार्फत जे काही हावभाव केले जातात ती सुद्धा एक नैसर्गिक भाषा आहे। आणि बोलण्याच्या माध्यमातून जे काही आवाज केले जातात ती सुद्धा एक नैसर्गिक भाषा आहे। जसं की माणसाचं बोलणं असेल, प्राण्यांची हालचाल असते, विजेचे कडाडणे असते, पंख असतील पक्ष्यांचे ते फडकवतात, पानांची सळसळ असते, तर ती सुद्धा एक प्रकारची भाषा आहे। पशु पक्ष्यांचे आवाज सुद्धा नैसर्गिक भाषेमध्ये मोडतात। 0 ते 7 महिन्याचं जे काही बालक आहे त्याची जी काही भाषा असते तर ती सुद्धा या नैसर्गिक भाषेमध्येच मोडते। त्याला कुठलीही लिपी किंवा कुठलीही प्रॉपर भाषा माहिती नसते। चिवचिव असेल, कावकाव असेल, हंबरणे आहे, गर्जना आहे, खिंकाळणे आहे, या सगळ्यांचा समावेश या नैसर्गिक भाषेमध्ये होतो। मग आता जी काही शारीरिक हावभाव आहे किंवा शारीरिक हालचाल आहे ती डोळे, नाक, तोंड कुठल्याही अवयवामार्फत जेव्हा केली जाते तर त्याला म्हटलं जातं शारीरिक हावभाव किंवा हालचाल। डोळ्यांमार्फत जी काही हावभाव केली जाते त्या भाषेला म्हटलं जातं नेत्रपल्लवी भाषा, आणि हातांद्वारे जे काही हातवारे केले जातात त्याला म्हटलं जातं करपल्लवी भाषा। आता मग आपण नैसर्गिक भाषा पाहिली, डोळ्यांमार्फत, आवाजामार्फत किंवा शारीरिक हालचालीमार्फत होते। तर दुसरी पाहायची आपल्याला कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा। कृत्रिम
म्हणजेच कुठल्या तरी त्यामध्ये आर्टिफिशियल गोष्टी जशा की काही चिन्ह आले, आपण तयार केलेले आले, काळानुरूप तयार झालेले, तर त्याला म्हटलं जातं सांकेतिक भाषा. मानवी मुखातून निघणाऱ्या ध्वनींच्या आधारे बोललेल्या संकेतमय भाषेला कृत्रिम भाषा असं म्हटलं जातं. आता मी जे काही बोलत आहे, तुम्ही जे काही ऐकत आहात, ती आहे कृत्रिम भाषा. या भाषेसाठी काहीतरी ठरलेले चिन्ह आहेत, ठरलेले शब्द आहेत आणि म्हणूनच ती आपल्याला समजत आहे, एका पिढीकडून पुढे जात आहे. आपण म्हटलं ना, भाषेचा विकास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत असतो, तर त्या भाषेला म्हटलं जातं कृत्रिम भाषा. शब्दमय भाषा यालाच म्हटलं जातं आणि वैखरी भाषा असं सुद्धा म्हटलं जातं. सो हे शब्द लक्षात घ्या, हेही विचारले जाऊ शकतात. मनुष्य प्राण्याची बोलण्याची भाषा किंवा ठरवून केलेली हावभावाची भाषा यांची सुद्धा गणना कृत्रिम भाषेमध्ये. ठरवून केलेली, ठरवलं की याला जाच म्हणायचं, याला बस म्हणायचं, आणि या सगळ्या ठरवून केलेले जे काही खुणा असतात, हावभाव असतात, त्याला मग कृत्रिम भाषा असं म्हटलं जातं. सो हे भाषेचे प्रकार इतकं फक्त थोडक्यात बेसिक आहे, लक्षात ठेवा. आता भाषा कौशल्याच्या पायऱ्या किती असा प्रश्न जर आला तर 5 पायऱ्या आपल्याला आहेत. हा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. कुठली आहे सर्वात महत्त्वाची? तुम्हाला म्हटलं, बहिरा व्यक्ती आयुष्यभर बोलू शकत नाही कारण तो काही ऐकतच नाही. अ डीफ इज ऑलवेज डम असा एक इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की बहिरा व्यक्ती हा जन्मभर मुकाच असतो. मग पहिली कौशल्याची पायरी म्हणजे श्रवण. ऐकल्याशिवाय पुढच्या कुठल्याही पायऱ्या चढता येत नाहीत. श्रवण पहिली पायरी. दुसरी पायरी आहे संभाषण, तिसरी भाषण, चौथी वाचन आणि 5वी आणि शेवटची शिखरावरची पायरी म्हणजे लेखन. आपण लेखनपर्यंत सगळ्या पायऱ्या पार करत आलेलो आहोत. आपण शिखर कलेपर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे आपला भाषेचा विकास, आपल्यामध्ये भाषा कौशल्य आलेलं आहे. मग श्रवणाचे दोष आपल्याला इथे विचारले जातात. हे दोष आहेत, प्रकार नाही आहेत, हे दोष आहेत श्रवणामधले. श्रवण ही पहिली पायरी आहे, याला आद्यभूत पायरी किंवा पायाभूत पायरी असं म्हटलं जातं. श्रवणाचे 3 प्रकार कुठले? अश्रवण, अपश्रवण आणि अर्धश्रवण. प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. अश्रवण म्हणजे काय? न लक्ष देणे. आता व्हिडिओ चालू आहे, आपलं लेक्चर चालू आहे, पण तुमचं दुसरीकडेच लक्ष आहे, ते म्हणजे अश्रवण. लक्ष न देणे, न ऐकणे, व्यवस्थित न ऐकणे. अपश्रवण म्हणजे चुकीचे ऐकणे. ध ऐकलं तर मा म्हणणे, चुकीचे ऐकणे, हे सुद्धा काय एक श्रवण दोष आहे. आणि तिसरं आहे अर्धश्रवण. पूर्ण न ऐकता मध्ये मध्येच कमेंट करणे, मध्ये मध्येच बोलणे, त्याला म्हटलं जातं अर्धश्रवण. आणि या सगळ्या दोषांमध्ये मग श्रवण कौशल्य व्यवस्थित होत नाही आणि मग पुढच्या पायऱ्या चुकीच्या तिथे होतात. चुकीचं ऐकलं आपण, चुकीचं संभाषण करतो, पुढच्याला चुकीचंच भाषण करतो, वाचन चुकीचं करतो आणि नंतर लेखनही चुकीचं करतो. म्हणजे पुढचं सगळंच चुकतं. पाया चुकला की सगळंच चुकतं. म्हणून श्रवण कौशल्य व्यवस्थित झालं पाहिजे, ऐकलं व्यवस्थित पाहिजे, म्हणजे पुढच्या गोष्टी व्यवस्थित होतात. मग पुढचं आहे संभाषण. बोलणे आणि ऐकणे ह्या दोनही क्रिया एकत्र घडतात, त्याला म्हटलं जातं संभाषण. बोलल्याही जातं आणि पुढच्याचं ऐकल्याही जातं. कॉन्व्हर्सेशन 2 व्यक्तींमध्ये होतं, 2 किंवा त्यापेक्षा जास्त. एकाच व्यक्तीमध्ये संभाषण होईल का? तर नाही. मग तिसरी आहे भाषण. ऐकलं आणि संभाषण केलं तरच, या दोनही घटकांवर अवलंबून काय असते भाषण. आपण ऐकलं, काही ऐकून घेतलं तरच आपल्याला भाषण करता येतं असं आपण म्हणूया. म्हणजे या श्रवण आणि संभाषणावरती भाषण कौशल्य आपलं अवलंबून असतं. पुढचं आहे वाचन. मग वाचनाचे प्रकार आहेत. आपण लायब्ररीत बसून वाचतो ते मुखवाचन, सर वर्गामध्ये वाचायला लावतात ते प्रकट वाचन, आणि मग कुत्रं मागं लागल्यासारखं जेव्हा आपण वाचतो त्याला म्हटलं जातं गती वाचन. हे प्रकार आहेत वाचनाचे. किंवा एखादी गीता पोथी वाचली जाते, पारायण वाचलं जातं, ते गती वाचनामध्ये वाचलं जातं. मुखवाचन शांततेनं, आवाज न करता डोळ्यांनी मनातल्या मनात वाचणे. त्यानंतर प्रकट वाचन, जोरामध्ये वाचणे, जसं मी आता वाचते तुम्हाला ऐकू यावं म्हणून. आणि गती वाचन म्हणजे फास्ट फास्ट वाचणे. ओके. आणि 5वं कौशल्य आहे शिखरभूत कौशल्य, ते म्हणजे लेखन, लिहिणे. आता लेखनाचे 3 प्रकार कुठले? अनुलेखन, पाहून लिहिणे, श्रुतलेखन, ऐकून लिहिणे, आणि गतिलेखन म्हणजे फास्ट लिहिणे. हे तुम्हाला शिकवायसाठी मी फास्ट लिहिलं तर ते गतिलेखन. असे लेखनाचे 3 प्रकार आहेत. सो या आहेत भाषा कौशल्याच्या 5 पायऱ्या, आणि ह्या आपल्याला तिथे महत्त्वाच्या आहेत. यांच्यामधले जे काही प्रकार आहेत, जे काही छोट्या छोट्या गोष्टी मी सांगितल्या आहेत, त्या सगळ्या नोट डाऊन करा आणि ते तुम्ही समजून घ्या. सो अशाच प्रकारे आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढील गोष्टी पाहूया. तर अशा प्रकारे आपण मराठी या विषयाचं दुसरं हे लेक्चर पाहिलं, ज्यामध्ये आपण भाषेचे प्रकार पाहिले आणि भाषा कौशल्य किंवा भाषा विकासाच्या ज्या काही पायऱ्या आहेत
त्या पाहिल्या. यामध्ये डिटेल पुढे थोडंसं जाऊया. 2 लेक्चरमध्ये आपलं पहिलं प्रकरण हे कंप्लीट होणार आहे आणखी. सो असे 4 लेक्चर आपले असणार आहे. कसं आहे, खूप मोठं लेक्चर रेकॉर्ड करून टाकणं त्याला खूप वेळ लागतो अपलोड व्हायला, त्यामुळे मी हे कमी कमी लेंथचे लेक्चर घेते. नाही तर आपण हे 1-2 तासामध्ये कंप्लीटही करून टाकू शकतो, परंतु ते अपलोड व्हायला मग तितकाच वेळ लागतो. आपलं काम मोबाईलवर सगळं आहे त्याच्यामुळे. सो आपण हे पार्ट-पार्टमध्ये घेतोय आणि लवकरच आपण आपला सगळा सिलेबस घेणार आहोत. सो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि हो, आपल्या एक व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.